चला आज मस्त बनवूया चमचमीत अशी भरली वांग्याची रेसिपी। त्यासाठी अर्धा किलो वांगी घेतलेली आहे मी, मस्तपैकी कापून मिठाच्या पाण्यामध्ये मोऱ्यास ठेवलेली आहे। तर बघा मस्तपैकी मोरून पण गेलेली आहे। इथं तर दूध तापायला ठेवलेलं आहे, साईडला आहे तर राईस बनवून ठेवलेला आहे। बघा राईस आत्ताच बनवला चालू। तर इथं शेंगदाण्याची कूट मी तयार करून घेतलेली आहे। तर बघा आता इथं आहे ना वांगी भरून घ्यायची। शेंगदाण्याच्या कूटमध्ये मी आहे ना जिरं, लसूण, अद्रक, थोडासा गरम मसाला, थोडंसं धना पावडर असं आणि थोडंसं हिंग असं मी आणि शेंगदाणे भाजून मस्तपैकी हे असं वाटण करून घेतलेलं आहे। तर आपल्याला बघा आता मस्तपैकी वांग्यांमध्ये आहे ना असं जेवढी कूट भरली जाईल ना तेवढी वांग्यांमध्ये मस्त भरून घ्यायची। आणि या दिवसामध्ये वांगी थोडे कडसर लागतात ना, म्हणून मिठाच्या पाण्यामध्ये 15 मिनिटं आधी मी मोरायला ठेवले होते, म्हणजे पूर्ण लालसर पाणी निघून जातं, वांगी आपली अजिबात कडू लागत नाही। तर अशा प्रकारे मी वांग्यांमध्ये ना मस्तपैकी ही कूट अशी भरून घेतलेली, पूर्ण वांग्यांमध्ये कूट मी अशी भरून घेतलेली। आता ही बाकीची कूट उरलेली ना ती आपल्याला साईडला ठेवायची वरून टाकण्यासाठी। वरती काम चालू आहे ना त्यासाठी आवाज येतोय। तर बघा वांगी मस्तपैकी सर्व वांगी संपूर्ण वांगी अशी भरून झालेली आहे। तर आता आपल्याला इथं गॅस पेटून कढई ठेवलेली आहे। तर कढईमध्ये आपल्याला आहे ना राई असं फरफडावून घ्यायची, त्यानंतर थोडं जिरं टाकायचं आहे। वरती टेरेसवरती काम चालू आहे 2 नंबरच्या याच्यावर, तर त्यासाठी आवाज येतोय। तर बघा वांगी मस्त अशी परतून घ्यायची, वांगी टाकून घेतली आणि 5 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे। आता झाकण ठेवलं होतं, झाकण उघडून पुन्हा आपल्याला एकदा असं परतून घ्यायचं आहे, परत झाकण ठेवायचं आहे। परत आपल्याला टमाटे टाकायचे, टमाटे टाकून परत एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि आता शेंगदाण्याची कूट पण इथं टाकून घ्यायची। अशा प्रकारे शेंगदाण्याची कूट पण छान मस्त असं परतून घ्यायची। आता इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि भाजीमध्ये केव्हा आहे ना पाणी गरम करूनच टाकायचं। बघा किती मस्तपैकी लगेचच उकडायला लागली, कारण पाणी गरम जर राहतं ना आपली वांगी किंवा काही पण भाजी राहायला शिजायला पण वेळ लागत नाही आणि भाजीला चव छान येते। थंड पाण्याचे ना असं बट्ट ठरून जातात, वांगी लवकर शिजत नाही। तर अशा प्रकारे बघा आता वांगी आपण मी इथं झाकून दिलेली, छान मस्त वांगी आपली इथं तयार झालेली आहे। चला तर आता ताट पण तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि आजपुरता एवढाच व्हिडिओ, भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।